आता एक सविस्तर बातमी पाहूयात। आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत 590 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। या घोटाळ्यामुळे बँकेचे शेअर्स तब्बल 20% कोसळलेत। बँकेतल्या 4 कर्मचाऱ्यांकडून घोटाळा करण्यात आला असून चौघांचंही निलंबन करण्यात आलंय। आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत तब्बल 590 कोटींचा घोटाळा झालाय। हरियाणा सरकारच्या एका विभागाच्या बँक खात्यात अनधिकृत व्यवहार करून हा घोटाळा करण्यात आलाय। हरियाणा सरकारच्या एका विभागानं खाते बंद करण्याची विनंती आयडीएफसी फर्स्ट बँकेला केली होती। आयडीएफसी फर्स्ट बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेतल्या खात्यात ट्रान्सफर करा अशी विनंती देखील करण्यात आली होती। खातं बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आयडीएफसी फर्स्ट बँकेनं बॅलन्स चेक केला। त्यावेळी सरकारी विभागाच्या खात्यातील शिल्लक आणि बँकेच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आढळली। ही तफावत लक्षात आल्यानंतर बँकेनं अंतर्गत तपास सुरू केला। यावेळी बँकेतल्या 4 कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं उघड झालं। त्या 4ही कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं। आयडीएफसी फर्स्ट बँकेनं पोलिसांमध्ये तक्रार केली। रिझर्व्ह बँक आणि स्टॉक एक्सचेंजला देखील याची माहिती दिली। आयडीएफसी फर्स्ट बँकेतील 4 कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या व्यक्तींसोबत मिळून हे कृत्य केल्याचा संशय आहे। बनावट चेक आणि पैसे काढण्यासाठी हाताने लिहिलेल्या पावत्या आणि अनधिकृत ट्रान्झॅक्शन करून पैशांचा अपहार केल्याचं उघड झालंय। फसवणूक करणाऱ्या 4ही जणांना अटक करण्यात आली आहे। आयडीएफसी फर्स्ट बँकेनं आता पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आयडीएफसी फर्स्ट बँकेतल्या घोटाळ्यामुळे बँकेचे शेअर्स तब्बल 20% कोसळले।